नमस्कार मित्रांनो, बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम संदर्भात RBI ने नवीन नियम लागू केलेला आहे। मग तो नियम काय आहे, मग मिनिमम अकाउंट्स बॅलन्स या ठिकाणी कोणता बदल करण्यात आला आहे, तसेच बँकेसंदर्भात RBI ने आणखी कोणते नियम लागू केले आहेत, तर या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या बँकांमध्ये काही कामानिमित्त वेगवेगळी खाती उघडत असतो, पण कधी-कधी आपले काम झाल्यानंतर आपण त्या खात्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपला मिनिमम बॅलन्स त्या ठिकाणी राहत नाही आणि बँक त्या ठिकाणी आपल्याला चार्ज लावते आणि आपले मिनिमम बॅलन्स असल्यामुळे पैसे कपात करत असते, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो। मग आपले बँक खाते बंदही झाले तरी बँका त्या ठिकाणी चार्ज लावत असते। तर मित्रांनो, या संदर्भात रिझर्व्ह बँकेने नियम काढला आहे। तर RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी मोठे निर्णय घेत असते। अलीकडेच RBI ने बँक खात्यातील किमान शिल्लक रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे। वास्तविक जेव्हा आपण बँक खाते उघडतो आणि खात्यात बराच काळ कोणताही व्यवहार करत नाही किंवा किमान शिल्लक ठेवत नाही, तेव्हा बँक दंड आकारते किंवा तुमचे खाते बंद करते। पण आता असे होणार नाही। RBI ने नियमांमध्ये बदल केले आहे, जे 1 एप्रिल 2024 पासून लागू झालेले आहेत। मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खात्यातील किमान शिल्लक रकमेबाबत मोठे बदल केले आहे। जर तुम्ही बँक खाते वापरत नसाल तर तुम्हाला किमान शिल्लक शुल्क भरावे लागणार नाही। रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की जी खाती निष्क्रिय झाली आहेत त्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास बँकांना दंड आकारता येणार नाही। मग यामध्ये त्या खात्यांचा समावेश आहे ज्यात 2 वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही। म्हणजे मित्रांनो, जर आपले खाते बंद पडले तर त्यावर मिनिमम बॅलन्स चार्ज हा लागू करता येणार नाही। मग हा नवा नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे। RBIच्या नवीन नियमांमध्ये आणखी काय काय आहे, तर मित्रांनो, RBI ने असे म्हटले आहे की बँका शिष्यवृत्ती किंवा थेट लाभ हस्तांतरासाठी उघडलेली जी खाती आहेत त्यांना निष्क्रिय म्हणून वर्गीकृत करू शकत नाही, म्हणजे ती बंद करू शकत नाही, जरी ही खाती 2 वर्षांहून अधिक काळ वापरली गेली नसली तरीही। RBI ने निष्क्रिय खात्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे, त्याद्वारे बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत। RBI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की या सूचना बँकिंग व्यवस्थेतील दावा न केलेल्या ठेवी कमी करण्यासाठी आणि त्यांच्या योग्य दावेदारांना अशा रकमा परत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे। मग बँकेने कस्टमर सोबत कसा संपर्क साधावा याविषयी नियम सांगितले आहे। मग RBIच्या नवीन नियमानुसार बँकांना ग्राहकांना त्यांची खाती निष्क्रिय झाल्याची माहिती SMS द्वारे किंवा पत्राद्वारे किंवा मेलद्वारे द्यावी लागणार आहे। या परिपत्रकात बँकांना असेही सांगण्यात आले आहे की निष्क्रिय खात्याच्या मालकाने प्रतिसाद न दिल्यास बँकांनी खातेधारकांची ओळख करून देणाऱ्या व्यक्तींशी किंवा खातेधारकांशी जे नामनिर्देशित व्यक्ती आहे, म्हणजे जे नॉमिनी आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्या खात्यासंदर्भात माहिती देणे गरजेचे आहे। मग खाते सक्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही। RBIच्या नवीन परिपत्रकानुसार निष्क्रिय खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास बँकांना दंड आकारण्याची परवानगी नाही। नियमानुसार जे निष्क्रिय खाते आहेत किंवा जे बंद पडलेले खाते आहेत ती सक्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा चार्ज आकारले जाणार नाही। मग RBIच्या ताज्या अहवालानुसार मार्च 2023 पर्यंत दावा न केलेल्या ठेवींमध्ये 28% वाढ झाली आहे आणि ती 42,272 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। मग 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत नसलेल्या ठेव खात्यांची शिल्लक बँका RBIच्या ठेवीदार आणि शिक्षण जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित करतील, म्हणजे जे रकमा बंद खात्यांमध्ये आहेत त्या बँकांना RBIच्या ठेवीदार आणि शिक्षण जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित करण्यास सांगितलेले आहे। याआधी RBI ने बँकांना किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारल्यामुळे खात्यातील शिल्लक ऋणात्मक होणार नाही, म्हणजे मायनस होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते। पण त्यानंतरही अनेक बँकांनी दंड आकारणे सुरूच ठेवले आहे, त्यामुळे RBI ने हा नवीन नियम लागू केला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।